10 अतिशय महत्त्वाचे आणि सोपे प्रश्न मी तुम्हाला आतापर्यंत झालेल्या भागावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विचारणार आहे. त्यातला पहिला प्रश्न, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? याचं उत्तर तुम्ही लिहायचंय, लिहून पाठवायचंय, तुमच्या नोटबुकवर साठवायचंय. आधी आठवायचं, मग तुमच्या नोटबुकवर ते साठवायचं आणि नंतर आपला क्लास संपला की ते ग्रुपवर पाठवायचं. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? दुसरा प्रश्न, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तिसरा प्रश्न, सर्वात लहान विषम संख्या कोणती? चौथा प्रश्न, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? पाचवा प्रश्न, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? या सगळ्यांचे तिथे क्वेश्चन मार्क आहेत. प्रश्न 6वा आपल्याला लिहायचा आहे. सर्वात लहान समसंख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना आपण सांगितलं होतं, त्यातला काही किरकोळ बदल मी तुम्हाला सुचवणार आहे, नंतर ते सांगतो. सातवा प्रश्न, बघा, संयुक्त संख्या, मूळ संख्या, विषम संख्या, पूर्ण संख्या, लहान नैसर्गिक संख्या, समसंख्या. सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती? 8 नंबर. कोणत्या, याची वेलांटी दुसरी पाहिजे होती. कोणत्या स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि स्थानिक किंमत, कोणत्या स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत नेहमी
सारखीच असते. नववा प्रश्न तुम्हाला देतो मी पुढे. कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत कोणत्या अंकाची, किंवा इथे च्या म्हणा, कोणत्या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीचा, कोणत्या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीचा फरक, स्थानिक किमतीचा व दर्शनी किमतीचा फरक. सर तुम्ही 8व्या प्रश्नाला स्थानिक राहिलं इथे, आणि ही वेलांटी दुसरी असते हा, तिथे ती चुकून माझ्याकडून झाली पहिली. आता ती कोणत्या अंकाची स्थानिक किंमत, पण ती पहिलीच असते आता, बरोबर आहे ती, क मांडायचंच राहिलं होतं. कोणत्या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीचा फरक 0 म्हणजे 0 असतो. 9 प्रश्न झाले. 10वा प्रश्न तुम्हाला देतो मी तुमच्या समोर. 9व्या प्रश्नाला इथे उत्तर लिहायला जागा. दहावा प्रश्न आता काय सांगू. आपलं काय काय झालेलं आहे, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, या शेवटचा आला तर बघा. सर्वात लहान वर्गसंख्या कोणती, अशा प्रकारे 10 प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत. विचार करायचा आहे तुम्ही. सगळे 10 प्रश्न तुम्हाला दिले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला सांगितलेली आहेत. शिकवत असताना हे सगळं झालेलं आहे. तर 10व्या प्रश्नात कोणतीच्या जागी प्रश्न दाखवा ना, कोणाची पण चालेल ना. तर 10वा प्रश्न दाखवा. 8वा प्रश्न दाखवा ना. 10वा प्रश्न दाखवा. 10वा प्रश्न दाखवा. 8वा दाखवा. वेडे आहे का तुम्ही, तुम्हाला समजतं नाही सर 10वा दाखवा. 10वा. गप ना जरा. अशा प्रकारचे 10 प्रश्न आहेत. याची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत.